तर नमस्कार फ्रेंड्स, कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? तर मला खूप सारे कमेंट्स येत होत्या, की "ताई तुझा YouTubeचा प्रवास सांग." माझा YouTubeचा प्रवास मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यावेळी मी डायलॉग वगैरे असे व्हिडिओ बनवत नव्हते. तर मी काय करत होते माहिती माझे फोटो आहेत ना, त्या फोटोला गाणं टाकायचे होते आणि ते रील म्हणून अपलोड करत होते Facebookवरती. आणि ते करत असताना असं झालं, माझं जे Facebookचं पेज आहे ते तिकडे मॉनिटाईज झालं आणि मॉनिटाईज झाल्यानंतर मला एवढा आनंद झाला ना, पुढे मी रील चालू केल्या आणि मग इकडे YouTubeला रील टाकायचं हे काही म्हणजे माहिती पण नव्हतं मला आणि कधी असं वाटलं पण नाही की YouTubeला रील टाकाव्या म्हणून. YouTubeला माझं अकाउंट होतं. माझं YouTubeचं अकाउंट हे चालवत होते. मग त्यावेळी माझे 100 सबस्क्रायबर्स होते. तर एक दिवस काय झालं, आमच्या जवळचे सर्पमित्र आहेत, तर त्यांचा आम्हाला फोन आला आणि ते म्हणले, की "वहिनी तुम्हाला साप बघायचा आहे ना, तर या" म्हणून. आणि मग मी आणि माझे मिस्टर आम्ही गेलो त्यांच्या घरी. तर त्यांच्या घरी अजगर होते. म्हणजे ते सर्पमित्र आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे बरेच सगळ्या प्रकारचे साप असतात. व्हिडिओ काढायचा म्हणून मी तो अजगर पकडला आणि पकडल्यानंतर मी आयुष्यात माझ्या पहिल्यांदा सापाला हात लावला होता आणि तो साप पहिल्यांदा हात लावल्यामुळे थोडंसं मी घाबरले पण होते आणि घाबरल्यामुळे तसाच व्हिडिओ आला. मग तो व्हिडिओ काढला मी. तो साप हाताळताना तो बॉल पायथन नावाचा अजगर होता. म्हणजे त्याचं शरीर जे आहे ना, कंटिन्यू असं गोल-गोल विटोळ्या घालून तो बसलेला असतो आणि मग त्याला मी सरळ करायचा प्रयत्न करत होते हाताने. असा पकडल्यानंतर तो थोडासा सरळ झाला, पण त्याला माझ्या हातावरती यायचं होतं आणि मला ते भाऊ जे आहेत, जे सर्पमित्र आहेत, तर ते मला म्हणत होते, की "वहिनी तुम्ही अजिबात घाबरू नका. तो तुम्हाला काहीच नाही करणार आहे." पण मला भीती वाटली आणि ॲक्चुअली मला ते हातावरती आल्यानंतर मला थोडंसं असं गडबडल्यासारखं झालं आणि त्याचं तोंड जे आहे ते माझ्या हातावरती आलं आणि त्यावेळी मी थोडासा झटकायचा प्रयत्न केला आणि तो व्हिडिओ मी गाणं टाकून अपलोड केला. Instaला पण टाकला आणि Facebookला पण टाकला. पण Instaला जेव्हा मला 50,000 व्ह्यूज आले, तिथून पुढे व्ह्यूजच आले नाहीत आणि तिकडे Facebookला स्ट्राईक पडलं. तर हे मी पाहिलंच नाही. ते स्ट्राईकचं असं असतं, की 3 दिवसाच्या आत जर तुम्ही तो व्हिडिओ जो पोस्ट केलेला आहे, तो जर डिलीट केला, तर तुमचं अकाउंट जे आहे ते सस्पेंड होत नाही आणि मी ते 3 दिवसानंतर पाहिलं आणि मग मला नंतर समजलं, की ह्या व्हिडिओमुळे आपल्या अकाउंटला स्ट्राईक पडलेली आहे. तर मग वाईट वाटलं मला कारण अकाउंट सस्पेंड झालं. आजही माझं Facebook पेज आहे, पण ते जे आहे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. मग त्यानंतर मला वाईट वाटलं. त्यानंतर मी सगळा विषय सोडून दिला. म्हटलं चला आपल्याला व्हिडिओ पण नाही करायचा आणि काहीच नाही करायचं. तर एक दिवस माझ्या मनात असा विचार आला म्हणजे मला हे पण बोलले आणि हर्षदा पण बोलली, की "तुझं ते अकाउंट गेलं म्हणून काय झालं? तू YouTube चालू कर. YouTube पण चांगलं चालू शकतं." पण म्हटलं, की माझं तर YouTubeला सबस्क्रायबर्स पण नाहीयेत, काही पण नाहीये. मग हरू मला म्हणली, की "होईल हळू-हळू, असं नाही की एका दिवसात होईल म्हणून." आणि मग तिने मला जास्त आग्रह केला, की "तू व्हिडिओ काढ" म्हणून. मी म्हटलं, "नाही, मला व्ह्यूज पण येत नाही आणि माझे एवढे-एवढे सबस्क्रायबर्स आहेत, ते एवढे कधी सबस्क्रायबर वाढायचे आणि माझा चॅनल कधी मोनेटाईज व्हायचा." ती मला म्हटली, "एवढे सगळेजण करतायत आणि मग तुला का होत नाहीये?" मी म्हटली, "मी पण करतेच आहे ना." मी म्हटलं, "तू करते, पण तुझं अकाउंट मोठं आहे, तुला सबस्क्रायबर जास्त आहेत, तुला वॉच टाईम जास्त येतो." तर मला म्हटली, की "हे सगळं एका दिवसात झालं माझं. मी काही मेहनतच केली नाही." मग असं म्हटल्यानंतर एक दिवशी मी गाडीवरती चालले होते दुकानावरती आणि तेव्हा माझ्या मनात असा विचार आला, की कदाचित मी YouTubeकडे लक्ष द्यावं म्हणूनच माझं Facebookचं अकाउंट गेलं असावं आणि मी ह्यांना म्हटले, "कदाचित हो, असं पण असू शकतं ना." म्हटलं, "मला जी स्ट्राईक पडली आहे, तर ती काहीतरी 1 वर्षभराची स्ट्राईक असते. तर ती स्ट्राईक जी पडलेली आहे, तर तेवढ्या वेळात जर मी YouTube चालू केलं, म्हणजे YouTube चालू करावं असं देवाची इच्छा असेल आणि त्याच्यामुळे माझं ते चॅनल गेलेलं असावा आणि कदाचित जे होतं ना, ते चांगल्यासाठी होतं असं म्हणतात ना आणि तसं म्हणून मग मी YouTube चॅनल चालू केला. तर एक रील करणं मला किती महागात पडलंय माहिती आहे का? एका रीलसाठी मी इथं साप पकडायला गेले आणि तो साप पकडला मी, तो व्हिडिओ पण केला. पण माझं अकाउंट मात्र गेलं. तर माझ्या छोट्या-छोट्या गोष्टी असते त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं असतंय. जी ते तेव्हा माझ्या लक्षात नाही आली मला हे म्हटले होते, की "सोनाली तो साप ज्यावेळी तुझ्या हातावरती येतोय ना, तेव्हा तू अशी डचकलेली आहे व्हिडिओमध्ये. तर मला असं वाटतंय, की तू तेवढा कट मारावा." मी म्हटलं, "नाही, तो कट नाही मारायचा. ते तर ठेवायचंय" म्हटलं. आणि मग माझं अकाउंट गेलं. तर मग अकाउंट गेल्यानंतर मग मी इकडे YouTube चालू केलं आणि मग YouTube चालू केल्यानंतर मला असं वाटलं, की समजा देवाची इच्छा असेल, वर्षभरासाठी तर स्ट्राईक पडलेलीच आहे आणि वर्षभरासाठी स्ट्राईक पडली असताना मग देवाला पण असं वाटत असेल कदाचित, की इकडे स्ट्राईक पडली तर तू इकडे चालू कर, YouTube चालू कर. म्हणून मी YouTube चालू केलं आणि तरी पण मला विशेष असे व्ह्यूज वगैरे काही येत नव्हते. पण हळू-हळू मी करत राहिले. एक दिवशी मी Instaला लाईव्हला होते आणि मला भरपूर कमेंट यायला लागल्या, की "हर्षदा ताई आणि तू एकत्र राहत नाही का? हर्षदा ताई तू एकत्र राहत नाही का? एकत्र दिसत नाही." आणि काय होतं कंटिन्यू ती तिच्या कामानिमित्त बाहेर असते. त्यामुळे एकत्र व्हिडिओ वगैरे काढायला नाही होत. आणि मग मी ती घरी आल्यानंतर मी तिला म्हटलं, "अगं ऐक ना हरू, मी आज लाईव्हला गेले होते पहिल्यांदा." मला म्हटली, "मग चांगलं आहे ना." तर मग म्हटलं, "अगं मला अशा-अशा कमेंट येत होत्या." मग मला म्हटली, "एक काम कर, मग तुला अशा कमेंट येतात ना, तू त्यांना उत्तर देऊन टाक." मी म्हटलं, "काय?" म्हटली, "हो, सांगून टाक," म्हटली, "व्हिडिओच्या माध्यमातून की आम्ही एकत्र राहतो की वेगळे राहतो." आणि मग मी तेव्हा पहिला व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओला खरंच भरभरून प्रतिसाद मिळाला.
तिथून पुढे मी कंटिन्युटी ठेवली. म्हणजे बघा ना, मेटासुद्धा किती विचार करतो, की आपण म्हणजे मी साप पकडला होता आणि त्या साप मला कोणत्याही प्रकारचं साप पकडण्याचं नॉलेज नव्हतं. नसताना सुद्धा मी साप पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी मला स्ट्राईक दिली. का दिली माहिती आहे का? तर आज मी हे धाडस केलं. उद्या माझी व्हिडिओ बघून अजून कोणी धाडस करू नये म्हणून त्यांनी मला स्ट्राईक टाकलेली आहे. पण निघेल आता साधारणपणे 6-7 महिने झालेत म्हणजे स्ट्राईक पडलेली आहे. अजून तर काही निघलेली नाही. पण निघेल. तर मला तुम्हाला पण हेच सांगायचं की असे काही उद्योग करू नका, जेणेकरून तुमच्या आयडीला किंवा अकाउंटला धोका होऊ शकतो. जसा की मला झालेला आहे. कारण खरं सांगते आयडीवरती ना ग्रोथ करायचं खूप मोठं काम आहे. एवढं सहजासहजी यश मिळत नाही. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते, खूप कष्ट करावे लागतात. अशा छोट्या-छोट्या चुकांमुळे आयडी घालवू नका असं मला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर पण मी 1-2 प्रकारचे साप पकडलेले आहेत जे बिनविषारी होते. तर पण मी त्याचा व्हिडिओ पोस्ट नाही केला आणि ज्यावेळी माझा अजगराचा व्हिडिओ माझ्या घरातल्यांनी सगळ्यांनी पाहिला. सगळ्यांनी मला फोन करून एवढी बडबड केली, एवढी बडबड केली ना, की प्रचंड म्हणजे ना, असा अचानक धक्का बसला ना, की मी कोणाला सांगितलं नव्हती साप पकडायला चालले किंवा काय. अचानक तो व्हिडिओ मी केला आणि डायरेक्ट पोस्ट केला आणि तो व्हिडिओ बघून आहे ना, सगळ्यात पहिले घरातल्यांना असा धक्काच बसला, की तो खरा आहे की खोटा आहे? आणि मग खरा आहे तर मग तू का पकडला? तुला भीती नाही वाटली का? असं मला सगळ्यांनी फोन करून एवढी बडबड केली. मी सगळ्यांची बडबड ऐकून घेतली. मी कोणाला पण एकही शब्द बोलले नाही. पण त्यावेळी माझ्यासोबत सर्प मित्र होते. त्यांच्या घरातली त्यांची पूर्ण फॅमिली होती. माझे मिस्टर होते, मी होते आणि व्हिडिओमध्ये फक्त मी एकटीच दिसत होते. तो साप असा चाललेला होता आणि मी असा असा उचलून पकडला. तर मला साप पकडायची इच्छा होती, जी माझी इच्छा पूर्ण झाली आणि माझ्या आयडी पण गेलं. तर मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं. आयडी गेलं त्याचं नक्कीच वाईट वाटतंय. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की अशा अशा छोट्या-छोट्या गोष्टींमुळं कधी-कधी खूप मोठा फटका बसतो आणि कधी-कधी जीवही जाऊ शकतो. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की प्लीज कोणतंही ज्ञान नसताना सापाला स्पर्श करायचा प्रयत्न करू नका. तर अशा प्रकारे मी YouTube चालू केलेलं आहे. तर तुमचा प्रेम, सपोर्ट असाच माझ्यावरती कायमस्वरूपी असू द्यात. हीच तुम्हाला एक विनंती आहे माझी. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.